कसे तूच एक तारे तूच दूर ठावा कसे तूच एक तारे सौर रूप धावे देवा तुझ्यातली सौर रूप धावे देवा तुझ्यातली सौर रूप धावे देवा तुझ्यातली। सुस्वागतम। या ठिकाणी सगळ्यांच्या मनात एक विचार आला असेल की आजकाल 2020 भजन चालू किंवा पारंपरिक भजन चालू करण्याआधी पहिल्यांदा म्युझिक मागले जातात, टायटल। आणि मी माझ्यापासून सुरुवात केली। गेल्या शनिवार रविवार अखिल भारतीय भजन संमेलन आपल्या मुंबईत पार पडलं आणि त्या संमेलनामध्ये अखंड भारत देशातले नामवंत कलाकार उपस्थित होते। त्या ठिकाणी एक कार्यशाळा झाली आणि त्या कार्यशाळेत एक दिग्गज कलाकार त्यांनी सांगितलं भजन गाण्यात असणे बरोबर आहे, पण भजन मध्ये क्लासिक असू दे, भारतीय सांप्रदायिक असू दे, त्याच्याशी टायटल म्युझिकचा काही संबंध नाही। आणि ज्येष्ठ पदाचा मान ठेवून आज मी स्वतः मी काय मोठं पण स्वतःपासून सुरुवात करावी म्हणून आजपासून टायटल सॉन्ग बंद केलाय। असं काहीतरी एखाद्या छोट्याशा रागाची आरवणी करायची, भजनाला सुरुवात करायची, बाकी भगवंताचं नामस्मरण होणार, तुमचं मनोरंजन होणार 100%। पण एका नाव ठेवण्यापेक्षा आपण आपल्यापासून सुरुवात केलेली बरी म्हणून आजची सुरुवात। धन्यवाद। सुस्वागतम। निसर्गरम्य अशा या महाराष्ट्रामध्ये आणि भजनाचं माहेरघर संबोधलं जाणाऱ्या या मसाड नगरीमध्ये तानाजी नगर, सुरारदेवी, दुर्गामाता मंदिर या ठिकाणी श्री जय भवानी सेवा मंडळ, श्री जय भवानी नंबर 1 यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे आणि त्या निमित्ते भगवंताचं नामस्मरण आणि सर्व भजन रसिकांची सेवा करण्यासाठी हा जबलबाई भजनाचा 2020 सामना आयोजित केला। सर्वप्रथम या ठिकाणी आई दुर्गा मातेच्या चरणी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे या जय भवानी साई कमिटी नंबर 1 या कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय संदेश रामचंद्र ढगरे साहेब, त्याचप्रमाणे सेक्रेटरी श्री सुभाष शांताराम पालव साहेब आणि खजिनदार महत्त्वाचं मंडळाचं, कारण त्यांनी जर आपल्याला आशीर्वाद ठेवला तिथे भरपूर होता, तर खजिनदार जयश्री सकाराम पाईस साहेब यांना प्रथमतः धन्यवाद देतोय। त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये असंख्य भजनी कलाकार, नाट्यकर्मी, पकवाद वादक या ठिकाणी आहेत। सर्वांची नावं नाही घेत, सर्वांच्या चरणाची नतमस्तक होतं। त्याचप्रमाणे आमच्या या बारीच्या अगोदर यांचं या ठिकाणी सुस्वर असं भजन झालं ते म्हणजे आमचे सावंत बुवा, त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय। त्याचप्रमाणे या मारेसाठी आम्हाला फोनद्वारे ज्यांनी संपर्क केला ते म्हणजे आमचे मारे बुवा आणि जगरे साहेब आणि जेव्हा माझे बापूर तुझं नाव घेतोय बाबा, नाही तर मला मी फोन केलंय माझं नाव घेतलं नाही, तर त्यांना धन्यवाद देतोय। आणि या तारीखेत सर्व कार्यकारी मंडळ पदाधिकारी, सर्व सभासद आणि या तारीखील रहिवासी यांच्यासाठीच्या भगवंताचरणी निरोगी आणि सुदृढ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतोय। तसेच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समग्र निर्विघ्नं पूर्णदेव सर्वकार्ये सर्वदा अशा विघ्नहर्ता गणपती गजाननाला वंदन करतो। सर्व मंगलमंगले शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके नारायण नमोस्तुते।
माझी ग्रामदेवता आई महालक्ष्मी आणि माझी कुलस्वामिनी आई अंबा भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन कैलासकराना शिवचंद्र मौली पवित्र माता मोकळी झाली कारण हिंदू भाऊपारी तुझं वीर शंभो मद बोल झाली माझं ग्रामदेवत श्री मल्लिकार्जुन आणि ध्यानेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन गुरुराया तुझा इच्छा नाही सगळा कृपा करीत दासालंकावर माझे गुरुदेव सन्माननीय प्रमोद चिंतन यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मातृपितृ देवतेला त्रिवार अभिवादन करून गणपती गणपती अश्वपती प्रजापती सूर्यरक्त श्रीपती न्यायरंकार शांत न्यायरंकार वैश्य शस्त्रार्थ शास्त्र पारंगर याचनाधीश्वर योगकुल श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हर हर महादेव मनाचा मुद्रा करून आणि तुम्हाला जमलेल्या सर्व भजनसिकांच्या चरणी नतमस्तक होऊन मी या पारंपरिक त्यांच्याची साधनेला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरोखर मंडळाने उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे आणि 40 मिनिटांचा कालावधी रूपावलीपर्यंत दिलेला आहे आणि असं वेळेचं बंधन ठेवून जर मुंबईत भजनं झाली तर खरोखर चांगल्या प्रकारे या ठिकाणी भजनाचे कार्यक्रम होतील. आणि मला कुडाळ विलेज दुर्गा माता मंदिर किंवा हा एरिया म्हटला हॅलो म्हणून असा काहीतरी बोलवं लागतं. मग अशी खजिनदारांका बोललोय सुरुवातच खजिनदारांकडनं झाल्या. सन्माननीय जयसिंग सकाराम बाईक साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर बघा मंडळासाठी सांगत होतो उत्कृष्ट असं नियोजन आहे आणि असे कार्यक्रम सध्या डबलबारी किंवा काय म्हटलं की नुसती भांडणा पेटाव शेराव पण आज तसं काय होणार नाही. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया त्यानंतर डबलबारी म्हटलं थोडंफार इकडे तिकडे होणार बोलावं लागणार. पण जसं सावंतबुवांनी सांगितलं की महिला वर्ग या ठिकाणी असणार आणि या जागेचं पावित्र्य राखून बारी करायचं 100%. आम्हा दोन्ही बुवांकडनं मी ग्वाही देतो. ए बाबा बघा मी ग्वाही देतोय दोघांकडनं की या ठिकाणी या जागेचं पावित्र्य कुठेही या ठिकाणी डावललं जाणार नाही आणि आया बहिणीच्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांचे हात त्यांच्या कानावर जाणार नाही. तेवढं आमच्या दोन्ही भावांकडनं ग्वाही देतो. बरोबर ना? म्हणजे वाईट काय बोलणार नाही गुलाम आहे असं बघू नको राग. म्हणजे मी ते काय बोलले महिला वर्ग आहे वाईट काय बोलू नका. तर आम्ही सांगते आम्ही दोघे बोलणार नाही. हा मग भजन करूया हळूहळू. हा पुढे आता ह्याच्यावर समाजला असतं काय काय होत त्याला पुढे जा.
कथीले ऋग्वेद सांगे कर्म यजुर्वेद ज्ञान संपन्न अथर्ववेद उपासना सामवेद कथिले अमर संगीत गायना सामवेद कथिले अमर मधुर संगीत गायना सामवेद कथिले अमर मधुर संगीत गायना सामवेद कथिले अमर मधुर संगीत गायना या ठिकाणी आमचे बागवे काका उपस्थित आहेत. यांनी खुर्चीचा मान राखायचे. हॅलो, या ठिकाणी आज त्या टायटल मुळे ना एक महत्वाची गोष्ट राहिली. वाचप्यांची नावं नाही, कारण त्यासाठी सवय झालेली आणि टायटल बंद करूच्या नादात नाही विसरले. या ठिकाणी मला पक्वासात करतायत आमच्या खारोली गावचे सुपुत्र श्रेयस सरवणकर आणि त्याचप्रमाणे तबलासात करतायत प्रथमेश माडगुळ आणि आज त्यांचा बर्थडे आहे. खरोखर मी माझ्या मंडळातर्फे त्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आमचे जोडीवाले म्हणून मी त्या वादेने बिदेने किंवा काय बोललोय ना ऐकलं. जोडीवाले बुवा योगेश कुटचडकर यांना या ठिकाणी पक्वासात करतायत आमचे परम मित्र देवदत्त घाडेगावकर आणि त्यांना तबल्याला साथ करतायत भाविक माळी. लागण बघता बघता तसा काही त्याची नि माझीच बाहेर असू दे. मंडळाने टायमिंग दिलाय, त्या टायमिंग मध्ये रुपावळीपर्यंत भजन करायचं आहे.
जरा काय चुकलं नुसतं नेरच बसतात. तो सावंत वालो माझा खास माणूस हा. तो बघ रागावलो नाही, हसलो बघ. ते काय राग येऊचोच नाही. खरोखर उत्कृष्ट असा साऊंड या ठिकाणी लाभलाय. साऊंडवाल्यांच्या लाख आभार. एकदा टाळ्या वाजवा साऊंडवाल्यांसाठी आपल्याला.
मी काय टाइम बिम लावले 40 मिनिटांना बघूया. पण कसा आला पहिल्यांदाच माझी पहिली सुरुवात करूची आणि कळ कशी काढायची याची अशी भीती वाटतं. आणि त्याच्यात मंडळाने काही रेस्ट्रिक्शन दिलेले त्यामुळं गोवा रूपावळीपर्यंत प्लेन आता सगळ्या तुझ्या हातात आहे. कारण तू दुसरो म्हणजे 2 नंबरला तू करतलं बाई बरोबर. हे विलंब असो रागान बघू नको असो फक्त असो बाबा अशांची माका लय भीती वाटते. नुसते असे वाकर बिकर चालणारे अरे असं तुम्ही काय जे टाळी म्हणताय द्यायची हसत रवायचं. आता तू जेव्हा माका बोलशील ना मी ऐकून तुका हवं तसं रिस्पॉन्स देणार. हा बस ना तो नसतो वाकर चालून बघा बघा एक बाजू असं खाली एक बाजू इकडे खाली
म्हणजे तू असा समजा नको हा, म्हणजे ह्या गोड गैरसमजात राहू नको की हैसून तू असं मी बाहेरचो तिकट नाही लय, मी बाहेरचो नाही, मी बाहेरचो नाही म्हणजे बाहेर नाही गेलेलो नाही, माझा पंजूळ हया सगळा हे बघ रेंज मध्ये जाते. आणि पिक्चरची गाणी बिनी काय ना गजरात बघूया वा मंडळाने टायमिंग दिला ना त्या टायमिंग नुसार तू काय बळ काढूचे ते काढ, त्याच्यात मग काय करूचा. बाकी मग माझा काय फोन केला की पहिलं व्हिडिओ कॉल केला बुवा चिंट पाक डमडम, तेवढं माझं एक डायलॉग मागं वाटतं ह्याका झोपेत पण तास दिसता. कधी पण व्हिडिओ राकेश बुवा चिंट पाक डमडम स्वप्नात मागं वाटतं भारी ठरल्यापासून रोज तोच येतात सपनात, त्याच्या सपनात म्हणजे मी येतोय असो चिंट पाक तरी काय टेन्शन घ्यायचं नाही बुवा. गजर आणि आज जरा कसं आला घामाघूम काय माझा हे पंचाळगुवांचा नोटेशन या आणि तो दबाव की भता की नाही भता की नाही बरोबर. कारण काय काय जण घेतात, आता मी नाव घेत नाही त्या दिवशी जवळपास भजन झाला ज्येष्ठ बुवा, त्या नोटेशनात मधले 4 वळी म्हणजे एक वळ ती गाळूनच टाकला नाही. असं बारीक लक्ष असतं आमचं, भले आम्ही बारीक कमी केला, बुवांचे बरेच बारीक झाले आता 60-70 ना, पण काय झाला बुवांचा दुर्दैव म्हणावं लागत. कारण त्यांचे खरोखर कार्यक्रम भरपूर झाले पण तेव्हा युट्यूब तेवढा नव्हता. युट्यूब वाले होय 1-2 स्टँड लागलेले होते आणि ते सगळे आमचेच गुलाबाचा का. आणि खरोखर आज माझ्या कोरस मध्ये माझे गुरुबंधू हर्षल तेंडुलकर बुवा खूप छान प्रकारे भजन करतात, पण गुलाम डबल वारी घेत नाही. त्यानं माका सांगलेला मी सिंगल करीत जाय तू डबल कर, तुझ्या कोरसला मी कायम तुझ्या सोबत आहे. अगदी लहान भावासारखं माझ्या खांद्यात खांदो लावून नको असता तो. त्याचा पण चॅनल आहे. सध्या युट्यूब बद्दल काय बोलायचं ना, युट्यूब वर ना लय भानगडी झाली या 2 दिवसात भारा. पण मी त्यांचा मित्र असो किंवा त्यांचा दुश्मन असो, मी एकच सांगेन की कोणी कोणाच्या जीवात उडायचा पण नाही आणि कोणाला दोष द्यायचो पण नाही. जो आपल्या ह्याच्यात लिवलेला त्याच्यात खाता. पण मी युट्यूब वाल्यांसाठी आमच्या मित्र परिवारासाठी एक सांगेन, कारण युट्यूब वाल्यांनी माका पहिलो कार्यक्रम दिला नाही म्हणून का तर ते चांगले चांगले कार्यक्रम या ठिकाणी बघा ह्या जागेवर दुर्गा माता मंदिर म्हटलं, अगदी मालाड म्हटलं की समोर बारीक आहे अरे मालाडला नगर म्हणजे प्रख्यात झाला दुर्गा माता मंदिर कुरार विलेज तानाजी नगर. आणि महिन्याक नाही म्हटलं तरी 4-5 बारी होय ना देव्या, सगळे तू ठरवतं असोच कधीतरी आमच्यावर पण लक्ष ठेव. तर बघा युट्यूबच्या माध्यमातून या जागेवर या ठिकाणी बारी झाली. विजय परब बुवा आणि विद्याधर चोरगे बुवा सकाळपर्यंत बारी चालली, पारंपरिक बारी. ज्येष्ठ बुवांना या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून ते युट्यूब परिवाराने आणलं. उद्या माका जरी कोणाचा फोन येलो तरी मी घाबरत नाही की युट्यूब वाल्यांचे तू चांगला सांगलं मी सांगणार, कारण ते एवढे चांगले कार्यक्रम करतात. बाकी कोणाचा कोणाशी वाकडा त्याच्यात आपल्या काय करू जाणार, तुम्ही डोकी फोडून मारा, पण चांगला आता चांगला सांगायचा. विजय परब बुवा विद्याधर चोरगे बुवा ह्यो कार्यक्रम ह्या जागेवर झालो ह्या समोरच्या मैदानात. त्याच्यानंतर त्यांनी बारी ठेवल्यानी ऐसुलच आपलं रोहन धुमाळ नवोदित कलाकार आणि रोशन ढवण ही बारी भारुडा सहित सकाळपर्यंत चालली. त्याच्यानंतर आता तुमका सांगता युट्यूब रुपेश युट्यूबच्या माध्यमातून आता फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये या मलाड नगरीत एक सामना होणार आहे. कोकणचे ज्येष्ठ बुवा, मी आता नावा म्हणजे अजून फिक्स नाही झाली, पण कोकणातले ज्येष्ठ बुवा एक आणि एक कराड म्हणजे देशावरचे वरचे घाटावरचे एक ज्येष्ठ बुवा, अशा बुवांचा सामना पारंपरिक भजनाचा या मलाड नगरीत होणार. आणि हे युट्यूब वालेच आयोजन चालू आहे. म्हणजे मी काहीतरी त्या मित्र परिवाराचा भाग आहे म्हणून सांगत नाही, पण चांगला आता सांगायचा. उद्या एखाद तुम्हाला फोन पण करील, हा युट्यूब वाल्यांचे लय लाल केलं करणार, जा चांगला आता चांगला. ते बाकी कोणाशी भांडवल ते आपल्या काय त्याचा आपली बारी जाताना. आणि युट्यूबचा का विषय काढलाय
खरोखर बुवांच्या 60 की 70 बारीव झाले, म्हणजे 60-70 बारीव झाले. पण युट्यूब त्यावेळी तेवढा प्रचलित नसल्यामुळे, म्हणजे तेव्हा युट्यूबर्स होते असतील पण भजनाच्या माध्यमातून तेवढे नव्हते, त्यामुळे बुवा काहीतरी पाठी ठेवले. बरोबर, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. ह्या चांगला तर तुझा चांगला सांगतोय, नाही तर नंतर घसरलेस तर मग बघतोय काय. चांगला तर चांगला. आधी बारी ठरल्यावर युट्यूबला मी नाव सर्च केलं, सिंगल प्रोग्राम इथे डबल. आता म्हटलं सिंगलच्या तयारी डबलची तयारी बघून काय करायची. म्हटलं बुवा असा माझे म्हणता बारी झाले बरेच, पण तेव्हा ठीक आहे नव्हता युट्यूब. आता आजपासून चालू, आजपासून तुझा कॅलेंडर फुल हा. बरोबर, आज 30 तारीख ना, 1 तारीख आपल्या फेब्रुवारीच्या 26 पर्यंत पासा बारी होता. त्या सत्यनारायणच्या एकच प्रार्थना, अख्खा कॅलेंडर फुल होऊन दे. मनापासून सांगते का माहिती, त्याच्यात काहीतरी माका एखाद्या बारी जोडीत पण घेशी वय ना. खरोखर बुवा माझ्यावर आज पहिल्यांदाच बुवांची बारी आहे, म्हणून त्या वादेली बेदेली काय मी बोललोय ना. पुढे हळूहळू गजराच्या माध्यमातून नक्की. आणि गजर राकेश मिशाळ हय असतो काय काय जणांना, म्हणजे माझे 1च वर्ष झाला. गेल्या जानेवारीत मी बारींका चालू केलं, पण देवाच्या कृपेत नाव झाला. काय काय जणांनी किती माका नावा ठेवल्याने फोन बिन नाही होते कोणाजवळ. आली अजिबात, म्हणजे खराच बोलणार तो माणूस. इलो तर इलो, नाही तर नाही, त्याचा पण माझ्यासारखं. बरोबर, ऍक्च्युली आमच्या दोघांच्या मनात एकच राग आहे, तो कोणाबद्दल आम्ही सांगणार नाही. तो आता बघा कसलो पेटता. अहो त्याची एक बारीक कॅन्सर, म्हणजे अशी हात असं काढून घेतला नाही आज माका न बोलता तो बारी करणारा. हो, तशी माझी पण एक बारी कॅन्सल झाली आहे ह्या आठवड्यातली. त्यामुळे आम्ही आज एकदम भडाकलेला आहोत. आज आपण एकमेका काय बोलायचं ना, ज्यांनी कॅन्सर ना अजून ते रुपावली घेऊया. असंच हसत खेळत भजन होऊ दे, राग रुसवे काय नाही. आणि हैसून जाताना ज्या काय वाईट असत ना, ते बाहेर मैदानाच्या गेटवर नंतर बघ काय काय वाईट असत काही सोडायचं आणि आपल्या घरी जायचं आहे. तो हेच राहतो तिकडे आप्पा पडा. पण गुलाम एवढ्या जवळ बोललो नाही असो की चल बाबा घरी चाय बी घे काय. माझे भजन आहे, एक सिंगल बारी आहे ती करून येतो. म्हटलं ठीक आहे. आज चिठी उडवल्याने म्हणून तू वाचलंच, नाही तर आज तुकाच पहिली करून लावणार होते आणि दुसरी करून चालपटच काढायची होती. पण देवाच्या मनात होता की मी सुरुवात करूची, देवाच्या नाही देवाच्या. तुका पण घेते असं दे. रुपावली घेऊया, मंडळाचा टायमिंग आहे, गजरात मनोरंजन होणार. आणि आजपर्यंत मी नवीन चालीवर गजर बिजर काय बसवलेले नाही. माझ्या माऊलींचा हरियाण बुवांचा ज्या काय त्यांनी दिलेला हा त्या सादर करायचा. उगाच कशाची 10-15 पिक्चरची गाणी आजाद केलं तुला ह्या आपल्या गादी आवडत नाही. तू म्हटलंच तरच मी म्हणणार, मी काय स्वतःहून म्हणणार ना. नाही तर परत म्हणजे ह्या बुवाक येत नाही. त्यामुळे तू म्हटलंच तर मी तुका हा जोय असो मान हा तुका ऐसुलोच असणार. म्हणून रुपावळी घेतो. बुवांकडे रुपावळी नंतर कार्यक्रम द्यायचा आहे. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विठ्ठल. सुंदर ते ध्यान उभे विठ्ठल. सुंदर ते ध्यान उभे विठ्ठल.
Hare